दरम्यान भाजपच्या पत्रकार परिषदेपाठोपाठ उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करा याचा पुनरुल्लेख या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरेंनी केला। हेक्टरी 50,000ची मदत करा असं देखील उद्धव ठाकरे म्हटलेत। मतदारांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितला होता, अजूनही सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवला नसल्याची देखील माहिती उद्धव ठाकरेंना मिळाली असं ते म्हणाले। जे एक अतर्क्य असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर, म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत। मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही। हे कोणतं कसं काय गणित, कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं। अतिवृष्टीनंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे आणि या पाहणी पथकाचा दौरा जो काही माझ्या निदर्शनास आलेला तो केवळ 2-3 दिवसाचा आहे। 2-3 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा दौरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे केंद्रीय पथक करणार कसा, कुठे नेमकं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव कधी पाठवणार। मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा, मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे।